जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रमेश सातपुते सर, उमंग यशवंत करिअर अकॅडमी ठाणे दादर पनवेल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो। जरा जोरात टाळ्या होते सर्वांच्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, लेक्चरच्या सुरुवातीलाच तुमच्याकडे माफी मागतो की कंटिन्यू बोलून माझा आवाज बसलाय, त्याच्यामुळे आजच्या लेक्चरला आपला आवाज कमी येणार आहे। यासाठी माफी मागून आजच्या लेक्चरला मी सुरुवात करतो। लास्ट लेक्चरला आपण पाहिले होते समास आणि समासाचे प्रकार। काय पाहिले होते आपण? आवाज काय पाहिले होते आपण? त्याच्यावर एक 5 मिनिटं रिवाइज घेणार आणि नवीन टॉपिकला आपण सुरुवात करणार। ओके, मला सांगा समासाचे पोट प्रकार किती आहेत? किती आहेत? सॉरी, मुख्य प्रकार किती? 4। कोण कोणते आले? पहिला अवयवभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा चौथा बहुरी समास। इज इट क्लिअर? पहिलं पद महत्वाचं असेल तर समास कोणता? दुसरं पद महत्वाचं असेल तर, दोन्ही महत्वाचे असेल तर, आणि तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर। चला, स्वतःसाठी जोरात टाळ्या। छान छान छान। बर, तत्पुरुष समासाचे पोट प्रकार किती? तत्पुरुष समासाचे पोट प्रकार किती आहेत? 7। पहिला कोणता? विभक्ती तत्पुरुष, दुसरा गुड गुड, तिसरा गुड, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा परत एकदा पहिला बोला। पहिला कुठला? विभक्ती तत्पुरुष, दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा मध्यम पदलोकी समास। क्लिअर? यस सर। बहुरी समासाचे प्रकार किती? बहुरी 4। पहिले दोन विभक्ती बहुरी, दुसरा नत्र बहुरी, तिसरा सहबहुरी आणि चौथा प्रादी बहुरी। ओके, सर्वांचा रिव्हिजन अतिशय छान आहे। स्वतःसाठी जरा जोरात टाळा, जोरात। आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत। टॉपिकचं नाव आहे वाक्य आणि वाक्याचे प्रकार। काय शिकणार आहोत आपण? वाक्य आणि वाक्याचे प्रकार। त्या संपूर्ण महाराष्ट्रातून जे लेक्चर अटेंड करणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे, कारण माझा आवाज बसलेला आहे। क्लिअर? तुमचा आवाज मोठ्याने आला पाहिजे। काय शिकणार आहोत आपण? वाक्य आणि वाक्याचे प्रकार। वाक्य आणि वाक्याच्या प्रकारावरती तुम्हाला 4 प्रकारचे प्रश्न विचारतात। किती प्रकारचे? 4। किती प्रकारचे? पहिला प्रश्न असा असू शकतो, वाक्याचा प्रकार ओळखा। वाक्याचा प्रकार ओळखा। पहिला प्रश्न, वाक्याचा प्रकार ओळखा। यासाठी मला वाक्याचे प्रकार शिकावे लागतील। इज इट क्लिअर? यस सर। इज इट क्लिअर? यस सर। या टॉपिक वर पहिला प्रश्न कसा असणार? वाक्याचा प्रकार ओळखा। इकडून आवाज येत नाही। पहिला प्रकार कुठला आहे? वाक्याचा प्रकार ओळखा। गुड गुड गुड। दुसरा आहे वाक्य रूपांतर करा। काय रे बाळांनो? आहे वाक्य रूपांतर करा। गुड। काय रे बाळांनो? वाक्य रूपांतर करा। पहिला प्रकार कुठला शिकायचा आहे? वाक्याचा प्रकार ओळखा। कुठला शिकायचा आहे? वाक्य रूपांतर करा। तिसरा प्रकार शिकायचा आहे वाक्य संश्लेषण करा। वाक्य संश्लेषण करा। वाक्य संश्लेषण करा। इज इट? चला, पहिला प्रकार कुठला? वाक्याचा प्रकार ओळखा। दुसरा प्रकार कुठला? वाक्य रूपांतर करा। तिसरा कुठला? वाक्याचं संश्लेषण करा। येस। आणि चौथा आहे वाक्य पृथक्करण करा। वाक्य पृथक्करण करा। वाक्य पृथक्करण करा। इज इट क्लिअर? यस सर। या टॉपिक मध्ये वाक्य आणि वाक्याच्या प्रकारामध्ये आम्हाला एकूण किती प्रकार बघायचे आहेत? 4। किती प्रकार बघायचे? 4। पहिला कुठला आहे? वाक्याचा प्रकार ओळखा। दुसरा वाक्यात रूपांतर करा। तिसरा वाक्य संश्लेषण करा। चौथा वाक्य पृथक्करण। इज इट क्लिअर? यस सर। इज इट क्लिअर? यस सर। या कोपऱ्याचा मला आवाज झाला पाहिजे। ओके, चला मग आपण सुरुवात करूया। जर मला वाक्य आणि वाक्याचे प्रकार शिकायचे असतील तर मला वाक्य म्हणजे काय माहिती असलं पाहिजे। काय म्हटलं मुलांनो? वाक्य म्हणजे काय? काय म्हटलं मुलांनो? वाक्य म्हणजे काय? आता मी जर असं म्हटलं
बाबा गावी. काय म्हणलं मुलांनो? बाबा गावी. काय म्हणलं मुलांनो? बाबा गावी. हे वाक्य होऊ शकतं का? नाही. हे वाक्य होऊ शकतं का? नाही. हे वाक्य होऊ शकतं का? नाही. का होऊ शकत नाही? येस 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 येस. म्हणजेच मला अगोदर कोणाची व्याख्या माहिती पाहिजे मुलांनो? वाक्य म्हणजे काय? काय माहिती पाहिजे? वाक्य म्हणजे काय? बोला. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला पूर्ण अर्थाच्या बोलण्याला पूर्ण अर्थाच्या बोलण्याला पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. वाक्य असे म्हणतात. रिपीट अगेन आला डेफिनेशन 1 2 3 स्टार्ट. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. मी तर 2 शब्द लिहिणार फक्त. पूर्ण अर्थाचे बोलणे. काय म्हणलं मुलांनो? पूर्ण अर्थाचे बोलणे. काय म्हणलं मुलांनो? पूर्ण अर्थाचे बोलणे. इज इट क्लिअर? यस सर. टेल मी आला डेफिनेशन. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. परत एकदा बोला. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. परत एकदा बोला. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. इज इट क्लिअर? यस सर. इज इट क्लिअर? यस सर. आता मी म्हंटल बाबा गावी गेले आहेत. काय म्हणलं मुलांनो? बाबा गावी गेले आहेत. मला सांगा आता वाक्याचा अर्थ पूर्ण झाला की झाला नाही? झाला. पूर्ण झाला की झाला नाही? झाला. मी अभ्यास करतो. काय म्हणलं मुलांनो? मी अभ्यास करतो. वाक्याचा अर्थ पूर्ण झाला की झाला नाही? झाला. मी अभ्यास केला. वाक्याचा अर्थ पूर्ण झाला की झाला नाही? झाला. मी अभ्यास करेल. वाक्याचा अर्थ पूर्ण झाला की नाही? झाला. म्हणजे कोणते वाक्य आपण किती काळामध्ये वापरू शकतो? 3. किती काळामध्ये? 3. किती काळामध्ये? 3. मग काळाचे मुख्य प्रकार किती? 3. कोणकोणते? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. पहिला भूतकाळ येतो. पहिला वर्तमान. कुठला काळ आहे? वर्तमान काळ. दुसरा भूतकाळ. भूतकाळ. तिसरा भविष्यकाळ. इज इट क्लिअर? यस सर. चला वाक्य म्हणजे काय? पुन्हा एकदा वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. वाक्याचा अर्थ पूर्ण बोलण्याला वाक्य असे म्हणतात. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला. काय म्हणलं? अर्थाच्या बोलण्याला. आवाज परत बोला. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. इज इट क्लिअर? यस सर. इज इट क्लिअर? यस सर. आता हळूहळू पुढे जात असताना दिस टॉपिक इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर एक्झाम. तुम्हाला विचारतात वाक्याचे प्रकार कशावरून पडतात? वाक्याचे प्रकार कशावरून पडतात? तर वाक्याच्या अर्थावरून. वाक्याच्या अर्थावरून. वाक्याच्या अर्थावरून. वाक्याच्या अर्थावरून. वाक्याच्या अर्थावरून. आणि वाक्याच्या रचनेवरून. आणि वाक्याच्या रचनेवरून. कशाचे प्रकार पडतात मुलांनो? वाक्याचे. कशा प्रकार पडतात? वाक्याचे. कशावरून प्रकार पडते ते? वाक्याच्या अर्थावरून, वाक्याच्या रचनेवरून. कशावरून मुलांनो? अर्थावरून आणि रचनेवरून. याला अर्थमूलक म्हणतात. का म्हणायचं आहे? अर्थमूलक. काय म्हणायचं आहे? अर्थमूलक. याला म्हणायचं रचनामूलक. काय म्हणायचं आहे? रचनामूलक. पण आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलं की वाक्याचे प्रकार कशावरून पडतात? वाक्याच्या अर्थावरून, वाक्याच्या वाक्याच्या रचनेवरून. पुन्हा एकदा वाक्य म्हणजे काय? व्याख्या सांगा. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. वाक्याचे प्रकार कशावरून पडतात? वाक्याच्या अर्थावरून आणि रचनेवरून. वाक्याच्या अर्थावरून. वाक्याच्या रचनेवरून. वाक्याच्या अर्थावरून. वाक्याच्या रचनेवरून. कशाचे प्रकार पडतात? वाक्याचे प्रकार. मग वाक्याच्या अर्थावरून वाक्याचे एकूण प्रकार पडतात 5. किती पडतात? 5. किती? 5. किती? 5. किती? 5. आणि रचनेवरून प्रकार पडतात 3. किती प्रकार पडतात? 3. किती प्रकार पडतात? 3. मुलांनो अगदी खरं सांगतो मी तुम्हाला. एवढा प्रचंड प्रतिसाद आहे. एवढा प्रचंड प्रतिसाद आहे. एवढा प्रचंड प्रतिसाद आहे की आता बोलायचं कसं हा प्रॉब्लेम पडला. बरोबर आहे. सन्मान्य उमंगेश्वरकर अकॅडमीचे संचालक आदरणीय भाईदास राठोड सर यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू केल्यापासून मला वैयक्तिक सुद्धा राज्यभरातून स्वतः काय येत आहेत, कॉल येत आहेत. सर अशा प्रकारचे लेक्चर कंटिन्यू काय करा, चालू ठेवा. मी स्वतः सुद्धा लेक्चर कंटिन्यू चालू ठेवल्यामुळे आवाजाची पूर्ण वाट लागली. तरी सुद्धा तुम्ही ऐकताय, तरी सुद्धा तुम्ही समजून घेताय, यासाठी सॅल्यूट आहे. चला स्वतःसाठी जोरात टाळा. अर्थावरून किती प्रकार पडतायत? 5.
रचनेवरून किती प्रकार पडतायत? 3. अर्थावरून किती प्रकार पडतायत? 5. रचनेवर किती पडतात? 3. मग अर्थावरून पडणारे प्रकार कोणते? तर पहिला आहे विधानार्थी वाक्य. कुठलं वाक्य रे मुलांनो? विधानार्थी वाक्य. आज तुम्ही मला सहकार्य करायचं, नेहमी माझा आवाज मोठा असतो. पहिलं वाक्य कुठलं आलं? विधानार्थी वाक्य. येस. दुसरं आहे होकारार्थी वाक्य. कुठल्या रे मुलांनो? होकारार्थी वाक्य. कोणत्या रे मुलांनो? होकारार्थी वाक्य. तिसरं आहे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य. कुठल्या रे मुलांनो? नकारार्थी वाक्य. कुठल्या रे मुलांनो? नकारार्थी वाक्य. येस. चौथा आहे मुलांनो उद्गारार्थी वाक्य. कुठल्या रे मुलांनो? उद्गारार्थी वाक्य. कुठल्या रे मुलांनो? उद्गारार्थी आणि वाक्य. पाचवा आहे प्रश्नार्थी वाक्य. काय मुलांनो? प्रश्नार्थी वाक्य. किंवा आपण याला म्हणायचं प्रश्नार्थक वाक्य. काय म्हणायचं मुलांनो? प्रश्नार्थक वाक्य. वाक्याच्या अर्थावरून एकूण किती प्रकार पडतात? 5. किती प्रकार पडतात? 5. कोणते? विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य. बेटे बेटे सावधान. वाक्याचे प्रकार कशावरून पडतायत? वाक्याच्या अर्थावरून. वाक्याच्या रचनेवरून. वाक्याच्या अर्थावरून किती प्रकार पडतायत? 5. कोणते? विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य. इज इट क्लिअर? यस सर. आता इकडे जा. रचनेवरून याचे प्रकार किती पडतात मुलांनो? 3. ते कोणतं? केवल वाक्य. कुठलं वाक्य मुलांनो? केवल वाक्य. पुढे कुठलं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. कुठलं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. आणि पुढे कुठलं वाक्य आहे? मिश्र. मिश्र वाक्य. कोणतं वाक्य मुलांनो? मिश्र वाक्य. अर्थावरून किती प्रकार पडतायत? अर्थावरून 5. कोणते? विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य. रचनेवरून किती प्रकार पडतायत? 3. कोणते? केवलार्थी वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. इज इट क्लिअर? यस सर. इज इट क्लिअर? यस सर. पुन्हा याचेच येतात वाक्य रूपांतर करा. वाक्य रूपांतर करा. आणि याचं येतं वाक्य संश्लेषण करा. वाक्य संश्लेषण करा. वाक्य संश्लेषण करा. इथे काय येणार? वाक्य काय करायचंय? रूपांतर. रूपांतर. इथे काय येणार? वाक्य संश्लेषण. इट्स क्लिअर. यस सर. अगोदर मला वाक्याचा प्रकार ओळखायला काय करायचं? शिकायचं. ठीक आहे. मग इथेपर्यंत आम्ही काय पाहिलं? वाक्य म्हणजे काय? काय पाहिलं मुलांनो? वाक्य म्हणजे काय? बोला. वाक्य कशाला म्हणायचं? पूर्ण अर्थाच्या आवाज येत नाही. 1 2 3 स्टार्ट. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. वाक्याचे प्रकार कशावरून पडतात? अर्थावरून, रचनेवरून. पूर्ण वाक्यात बोला. वाक्याच्या अर्थावरून, वाक्याच्या रचनेवरून. वाक्याच्या अर्थावरून प्रकार किती पडतायत? 5. कोणते? विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य. इज इट क्लिअर? यस सर. रचनेवरून किती प्रकार पडतायत? 3. कोणते? केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. आज तुमचा रिस्पॉन्स अतिशय छान आहे. अतिशय छान आहे. स्वतःसाठी जोरात टाळ्या. जोरात. या टाळ्यांना भंगार टाळ्या म्हणतात. भंगार. चलो 1 2 3 स्टार्ट. आता काय शिकायचं मला? वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार. पहिला प्रकार आहे ज्याचं नाव आहे विधानार्थी वाक्य. काय नाव आहे? विधानार्थी वाक्य. आवाज येऊ दे. काय नाव आहे? विधानार्थी वाक्य. कोणतं वाक्य आलं मुलांनो? विधानार्थी वाक्य. मुलांनो विधानार्थी वाक्य. अहो दिसतं तसं नसतं. नसतं. म्हणून जग स्पष्ट. एवढं मराठी व्याकरण तुम्हाला वाटतं तेवढं ते सोपं नाही. इथे सुद्धा रती महारथी काय करतात मुलांनो? चुका करतात. इज इट क्लिअर? यस सर. क्लिअर? यस सर. आता बघा ना काय म्हटलं मी. इथे एक उदाहरण दिलं. मला आंबा आवडत नाही. काय लिहिलं मुलांनो? मला आंबा आवडत नाही. परत बोला. मला आंबा आवडत नाही. तुम्हाला ऑप्शन आले. ऑप्शन. वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन आहे विधानार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य,
होकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य. कुठलं? अगदी बरं आहे. कुठलं? 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 जी मुलं जुनी आहेत त्यांना 100% माहिती आहे हे नकारार्थी वाक्य नाहीये. हे कुठलं वाक्य आहे? कुठलं आहे? असे भले भले रती महारथी. येस, रती महारथी इथे काय खातात? माती खातात. समजलं? म्हणून म्हटलं दिसतं तसं नसतं म्हणणं जग फसतं म्हणून आवाज येऊ दे. बरोबर आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं? सरजी हसा एक डस्टर आणा. बोला. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व असे वाक्य माहिती सांगणारे असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. बोला. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते विधानार्थी वाक्य माहिती सांगणारे असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. इज इट क्लिअर? बोला. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व वाक्य माहिती सांगणारे असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. टेल मी अलोपी डेफिनेशन. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व वाक्य माहिती सांगत असते अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. व असे वाक्य का म्हणायचं? व असे माहिती सांगणारे असते. चलो टेल मी अलोपी. रिपीट 1 2 3 स्टार्ट. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व असे वाक्य माहिती सांगत असते अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. इज इट क्लिअर? क्लिअर. येस सर. दुसरी व्याख्या. बोला. ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. दुसरी वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. चलो 1 2 3 स्टार्ट. ज्या वाक्याचे केवळ विधान सांगलेले असते. बोला. ज्या वाक्यामध्ये केवळ विधान त्याला का म्हणायचं आहे? विधानार्थी वाक्य. पहिली वाक्य सांगा. पहिली. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व असे वाक्य माहिती सांगत असते त्या वाक्याला का म्हणायचं? विधानार्थी वाक्य. आणि दुसरी व्याख्या काय म्हणला? दुसरी व्याख्या केवळ काय केलं तर बोला न विधान. काय केलं तर विधान. आता उदाहरण बघा. बाबा गावी गेले आहेत. वाक्य बोला. बाबा गावी गेले आहेत. वाक्य बोला. बाबा गावी गेले आहेत. बोला. विटी दांडूचा खेळ हल्ली मागे पडला आहे. Is it clear? Yes sir. Yes sir. सचिन क्रिकेट खेळतो. मला सिनेमा आवडत नाही. 4 वाक्य पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करा. बाबा गावी गेले आहेत. विटी दांडूचा खेळ हल्ली मागे पडला आहे. सचिन क्रिकेट खेळतो. मला सिनेमा आवडत नाही. महाराष्ट्रभराच्या मुलांपर्यंत आवाज गेला पाहिजे. 1 2 3 स्टार्ट.
बाबा गावी गेले आहेत. विट्टी दांडूचा खेळ हल्ली मागे पडला आहे. सचिन क्रिकेट खेळतो. मला सनिमा आवडत नाही. इज इट क्लिअर? येस सर. आता व्याख्येकडे जा. व्याख्येकडे. वाक्याची सुरुवात कशाने होते? कर्त्याने. वाक्याची सुरुवात कशाने होते? कर्त्याने. मग कर्ता म्हणजे कोण रे? क्रिया करणारा. जो दिग्या उठ 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 बाहेर जा. तोंडावर पाणी मार आणि परत येताना आतमध्ये विचार. परत वाक्य वाचन करा. 4 वाक्य वाचा. 1 2 3 स्टार्ट. बाबा गावी गेले आहेत. विट्टी दांडूचा खेळ हल्ली मागे पडला आहे. सचिन क्रिकेट खेळतो. मला सिनेमा आवडत नाही. आता गावी जाणारे कोण आहेत? बाबा. कोण आहेत? बाबा. वाक्यातले कोण झाले मला करता. करता. तुम्ही गावी गेलात का? नाही. मी गावी गेलो का? नाही. गावी कोण गेले? बाबा. कोण गेले? बाबा. मी तुम्हाला काय सांगतोय बाळांनो? माहिती. काय सांगतोय? काय सांगतोय? माहिती. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? पुढे बघा. विटी दांडूचा खेळ हल्ली कसा पडला? मागे पडला. कोणता खेळ मागे पडलाय? विट्टी दांडूचा. कोणता खेळ मागे पडला? विट्टी दांडूचा. म्हणजे तो वाक्यातला कर्ता कोण आला बाळांनो? विट्टी दांडू. कोण आला बाळांनो? विट्टी दांडू. कोण आहे? विट्टी दांडू. आणि मी तुम्हाला काय देतोय? माहिती. आता कोण विटी दांडू खेळताना शहरामध्ये मुंबईमध्ये आढळतो का? नाही. चुकून 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 आमच्या वयातले जर आम्ही कधी गावी गेलो आणि आम्हाला वाटलं चल अरे ती चिनी आण, ती विटी आण, तो दांडू आण आणि विटी दांडून आपण काय करूया? खेळूया. खेळ तरी माहिती आहे का? खेळ तरी माहिती आहे का? पूर्वीचे सगळे खेळ आता खेळले जात नाही. आता सगळे खेळ आम्ही खेळतो कशावरती? मोबाईल. म्हणून आम्ही भ्रष्ट होत चाललोय. भ्रष्ट. आता ताकदीचे श्रमाचे खेळ राहिलेच नाही. पूर्वी अशी चिप असायची, पैसे असायचे, गोल असे रिंगण असायचे. गोल रिंगणात आपण टाकायचो होय ना, आणि काय करायचो? लंगडी राहत खेळायचो. आठवतंय का? आज लंगडी सुद्धा पाहायला मिळत नाही. एका पायावरती आपण काय घालायचो? लंगडी. आणि काय करायचो? बाद करायचो. हे सगळं गेलं. हे सगळं गेलं. म्हणजे जी काय मी तुम्हाला सांगतोय ती काय सांगतोय बाळांनो? माहिती सांग. आता फक्त फक्त आहे गल्ली बोळामध्ये काय आहे? काय आहे? ठीक आहे. या सर या आंघोळ केलीत की असे झालं? तिसरं वाक्य बघा. तिसरं काय? क्रिकेट खेळतो. क्रिकेट खेळणारा कोण आहे? सचिन. कोण आहे? सचिन. ही मी तुम्हाला काय सांगली? माहिती. तसं पाहिलं तर माहिती सांगायची गरज नाहीये, कारण अख्ख्या जगामध्ये माहिती आहे सर्वांना. कोण क्रिकेट खेळतो मुलांनो? सचिन. कोण क्रिकेट खेळतो? सचिन. सचिनला क्रिकेट क्षेत्रामध्ये कोणती उपाधी दिली? मास्टर ब्लास्टर. काय? मास्टर ब्लास्टर. आवाज होते काय? मास्टर ब्लास्टर. मला सांगा, सचिन तेंडुलकरांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलं? कुठल्या पुरस्काराने? भारत रत्न. जरा सन्मान्य सचिन सरांच्यासाठी जोरात टाळ्या. आणि बऱ्याच पुस्तकांमध्ये ऐकायला भेटतं एक माणसातला देव. माणसातला देव म्हणजे अतिशय खूप चांगली अशी साहेबांच्याकडे काय आहे? माणुसकी. जी आज माणुसकी आपल्याला बघायला भेटत नाही. क्लिअर आहे? शेवटचं वाक्य वाचन करा. मला सिनेमा आवडत नाही. कोणाला आवडत नाही रे? मला. कोणाला आवडत नाही रे? मला. कोणाला आवडत नाही रे? मला. हे वाक्य तसं पाहिलं, हे वाक्य तसं पाहिलं तर काय येणार आहे बाळांनो? नकार. काय येणार आहे? काय येणार आहे? आणि ते नकार नाही, ते काय सांगली? विधानार्थी आहे. काय सांगितली? काय सांगली? माहिती सांगितली. हाच प्रश्न अक्षयने विचारला होता मला तेव्हा. 2000 या आताच्या भरतीमध्ये जी आपली झाली ना मागची भरती, त्याच्यामध्ये सर अशा प्रकारचं वाक्य तर काय करायचं? तर आहे ना जोशना, हे नकारार्थी होत नाही. हे वाक्य काय सांगतंय?
काय सांगताय? विधानार्थी हा काय सांगताय? माहिती सांगते. मग लक्षात ठेवायचं, माहिती सांगणारे वाक्य, बरोबर आणलो. माहिती सांगणारे वाक्य माहिती सांगणारे वाक्य माहिती सांगणारे वाक्य होकारार्थी होकारार्थी व व नकारार्थी असू शकते. नकारार्थी असू शकते. बाबा गावी गेले, हो. सचिन क्रिकेट खेळतो, हो. हो. हल्ली विट्टी दांडूचा खेळ मागे पडला, हो. तिला सिनेमा आवडत नाही, हो. नाही आवडत तिला. इथे हो पण येतो आणि नाही पण येतं. हो नाही आवडत तिला, पण हो मध्ये काय येतं? नाही. क्लिअर? क्लिअर? गुड गुड करण, गुड गुड. विधानार्थी वाक्य कसं आहे म्हटलं बाळांनो? होकारार्थी आणि नकारार्थी. होकारार्थी आणि नकारार्थी. होकारार्थी आणि होकारार्थी नकारार्थी. काय माहिती पडलं विधानार्थी वाक्याबद्दल? हो सर. विधानार्थी वाक्याबद्दल काय माहिती पडलं? वाक्याची सुरुवात कशाने होते? कर्त्याने. वाक्याची सुरुवात कर्त्याने होते. वाक्य काय सांगणार असतं? माहिती सांगतं. काय सांगणार असतं? माहिती सांगतं. इज इट क्लिअर? पुन्हा विधानार्थी वाक्य कसं आहे म्हटलं मुलांनो? होकारार्थी. कसं आहे मुलांनो? होकार. आणि पुन्हा ते कसं असू शकतं मुलांनो? कसं असू शकतं? म्हणून ज्या ज्या वेळेला वाक्याचा प्रकार ओळखा म्हटलं की अगोदर क्षणभर काय करायची? विश्रांती. अरे हे वाक्य माहिती पण सांगते. अरे पण आहे ना, या वाक्यामध्ये क्रियेचा काय आहे? नकार आहे. पण नकार असलं म्हणून काय झालं? पण ते काय सांगतंय? माहिती सांगतंय. आणि वाक्याची सुरुवात कशाने झाली बाळांनो? कशाने झाली बाळांनो? ते वाक्य मानसी कुठलं म्हणणार आहे? विधानार्थी. कुठलं म्हणणार आहे? विधानार्थी. कुठलं म्हणणार आहे? एनी डाऊट? नो सर. एनी प्रॉब्लेम? नो सर. विधानार्थी वाक्याची व्याख्या परत एकदा सांगा. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व असे वाक्य माहिती सांगत असते असतो त्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. आज खरंच माझ्या समोर बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझा सॅल्यूट आहे. हळूहळू तुमची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली का होते? वाढते. पटकन कधी किंवा कुठे काय बोलायचं आहे तुमच्या लक्षात येतं. मला लक्षात आलं? सोना लक्षात आलं? आवाज येत नाही तुझा. चला पहिला प्रकार आम्ही कुठला शिकलो रे बाळांनो? विधानार्थी वाक्य. मोठ्याने व्याख्या सांगा. व्याख्या. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व असे वाक्य माहिती सांगत असते या वाक्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. इट्स क्लिअर? येस सर. दुसरं वाक्य मला बघायचं आहे. ज्या वाक्याचा प्रकार आहे होकारार्थी वाक्य. कुठलं बाळांनो? होकारार्थी वाक्य. कुठलं बाळांनो? होकारार्थी वाक्य. कुठलं बाळांनो? होकारार्थी वाक्य. कुठलं बाळांनो? होकारार्थी वाक्य. बोला. ज्या वाक्यामध्ये क्रियेचा होकार दर्शवला जातो. होकार दर्शवला जातो. होकार दर्शवला जातो. होकार दर्शवला जातो. त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात. होकारार्थी वाक्य असे म्हणतात. 2 मिनिटं फक्त. अरे साधा कॉमन सेन्स पाहिजे. तुझ्या समोर तुझे सिनियर आहेत, तुला तहान लागली, टेबलवर पाण्याची काय आहे? बॉटल आहे. त्यांना विचारून पाणी पिशील की न विचारता पिशील? लेक्चर चालू आहे. पाणी हे मानवाचं काय आहे? जीवन आहे. पाणी प्यायलाच पाहिजे. पाणी प्यायला तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. समजने वालों को इशारा क्या होता है? काफी होता है. पाणी प्यायचं आहे, बॉटल समोर घ्यायची. काही क्षणामध्ये माझं लक्ष हे तुमच्यावरती जातच. मी कोणा एकाकडे बघून शिकवतो का? एकाकडे बघतो? मी अख्ख्या वर्गाला काय करतो? कंट्रोल करतो. माझं लक्ष कोणाकडे तरी जाणारच आहे, कोणाकडे तरी जाणारच आहे. मग माझ्या लक्षात येतं त्याच्या हातात बॉटल आहे, हा इशारा, म्हणजे तू पाणी पिऊ शकतोस. पर्सन लास्ट वॉर्निंग, सगळ्यांना पाणी जरूर प्या,
फक्त काय करायचं, विचारायचं. ही सवय आत्तापासून पाहिजे. ओके, आपल्या समोर सिनियर आहेत, सर मी बसू का, बस म्हणले तर बसायचं आहे. आपल्या समोर सिनियर आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये एंट्री करतोय, नाही कम इन सर, मी येऊ का, येस. आल्या आल्या लगेच न सांगता खुर्चीवर बसायचं नाही, तिथे सुद्धा काय घ्यायचं आहे, परवानगी घ्यायची. हे शिकावं लागतं. आता डायरेक्ट इंटरव्ह्यूला सुद्धा काय करतात, फेल करतात. चला कुठल्या वाक्याकडे जायचंय, होकारार्थी वाक्य. बोला. ज्या वाक्यामध्ये क्रियेचा होकार दर्शवला जातो, दर्शवला जातो, त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात. होकारार्थी वाक्य असे म्हणतात. आता उदाहरण बघा. वाक्य वाचन करा. आई वडिलांचा आदर करा. अजून एकदा मोठ्याने आवाज. आई वडिलांचा आदर करावा. तुमच्या माझ्या आई वडिलांच्यासाठी जोरात टाळ्या. पुन्हा कंटिन्यू चारही वाक्य वाचा. 1 2 3 स्टार्ट. आई वडिलांचा आदर करावा. माझे काम लवकर करा. चांगल्या मित्रांची संगत करावी. दररोजचा अभ्यास दररोज करावा. मुद्दामी वाक्य लिहिले, चारे मुद्दाम लिहिले. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा रिस्पेक्ट करत नसाल, आदर करत नसाल, तर परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. ज्या वेळेला एखादा शिक्षक तुम्हाला सांगतो आई वडिलांचा आदर करावा, तुम्ही हो म्हणाल की नाही म्हणणार? हो. आवाज, आवाज, आवाज. म्हणजे तुम्ही क्रियेचा काय दिला मुलांनो? होकार. क्रियेचा काय दिला? होकार. क्रियेचा काय दिला? होकार. ओके. दुसरं वाक्य वाचन करा. माझे काम लवकर करा. हो लवकर करतो. हो लवकर करतो. थोडासा वेळ लागेल पण लवकर करतो. क्लिअर? मी तुम्हाला होकार दिला, हो साहेब लवकर करतो. जिथं क्रियेचा काय दर्शवला मुलांनो? काय दर्शवला मुलांनो? त्याला कुठलं वाक्य बनायचं आहे? पुढे बघा रे. चांगल्या मित्रांची संगत करावी. काय सर सांगताय? चांगल्या मित्रांची संगत थोडी करतात. जे मित्र दररोज बसतात त्यांची संगत करावी. जे मित्र दररोज अभ्यास करत नाहीत त्यांची संगत करावी. जे वडील आई वडिलांचा रिस्पेक्ट करत नाहीत त्यांची संगत करावी. एम आय राईट या रॉंग? रॉंग. आवाज. रॉंग. तुम्ही काय म्हणणार? येस सर, येस सर. चांगल्या मित्रांची काय करावी? संगत करावी. याच्यावर सगळं आयुष्य आपलं काय असतं? अवलंबून असतं. मित्र सुखात पण पाहिजे आणि मित्र दुःखात पण पाहिजे. त्यासाठी मित्र कसा असावा, जी एक सुंदर अशी कविता आहे, मित्र असावा वनव्यासारखा. कधीतरी ऐकायला भेटली तर ऐका, तुमच्या डोळ्यातून अश्रू येणार. क्लिअर आहे? क्लिअर आहे? यस सर. पुढे बघा. तिसरं वाक्य परत वाचा. चांगल्या मित्रांची संगत करावी. चौथं वाक्य वाचन करा. दररोजचा अभ्यास दररोज करावा. मूर्ख आहे का सर तुम्ही? सर मूर्ख आहे गेले का? दररोजचा अभ्यास दररोज करायला सांगतोस, उद्यापासून आम्ही येणार नाही.
तुम्हाला माहिती आहे का सर, आम्ही 8 दिवसातून एकदा जेवतो. 8 दिवसातून एकदा. आम्ही 8 दिवसातून एकदाच अभ्यास करणार, हो ना? नाही. अरे करणार का? नाही. तुम्ही काय म्हणणार खरं? येस सर. दररोज अभ्यास, दररोज करा. दररोज अभ्यास. दररोज करावा. तुमची मान होकारार्थी डुलेल की नकारार्थी डुलेल? होकार. कशी डुलेल? होकारार्थी. कशी डुलेल? होकारार्थी. बघू तुमच्यापैकी कोण विद्यार्थी या वाक्यांमध्ये अजून कशाचा बोध होतो, कोण सांगेल? जसं मगाशी सांगितलं ते होकार विधान आलंच ना, होकार आहे, लक्षात आहे. बघा जरा वाक्य वाचन करा, प्रत्येक वाक्याच्या क्रियापदावरती जा. क्रियापद करावा, करा, करावी. येस विद्यार्थी. येस येस. बिग क्लब, बिग क्लब. जोरात टाळा, जोरात जोरात. प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापदाचे अर्थ आहेत. क्रियापदाचे अर्थ. क्रियापदाचे अर्थ. क्रियापदाचे अर्थ. कोण सांगाल का रे, क्रियापदाच्या अर्थाचे किती प्रकार पडतात? जुन्या मुलांनी. ठीक आहे, तुम्हाला ते सगळं परत शिकवणार, नो डाऊट. क्रियापदाच्या अर्थाचे 4 प्रकार पडतात. 4 प्रकारे. एक आहे स्वार्थी, स्वार्थ म्हणतो. दुसरा आहे आज्ञार्थ. कोण म्हणणार आहे निस्वार्थ? असा या जगामध्ये एक पण नाही सापडणार, सगळे कसे आहेत? स्वार्थ आहेत. तिसरा आहे विद्यार्थी. आणि चौथा आहे संकेतार्थी. 4 प्रकार. क्रियापदाच्या अर्थाचे प्रकार किती? 4 प्रकार किती? 4. मोठ्याने बोला, कोणकोणते? स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. परत बोला, कोणकोणते? स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. अनिकेत, या होकारार्थी वाक्यामध्ये 2 क्रियापदाचे अर्थ आलेत. एक कुठला आहे? आज्ञा. दुसरा आहे विद्यार्थी. हे कुठला आहे? आज्ञार्थी. दुसरा आहे विद्यार्थी. सोनल. भावी पोलीस सगळे खाऊन झाले की सांग. भावी पोलीस ड्युटीवर असा करत बसला तर त्या पोलिसाचं मागचं पॉकेट कधी गायब होईल सांगता येणार नाही. हा गेलाय दुसऱ्याचं संरक्षण करायला. मग मला सांगा, हे आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं रे? हा, मला माहितीच नव्हतं याचा अर्थ. बोला, ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश, आशीर्वाद, अनुमोदन. इकडे लिहितो मी, पूर्ण तिकडे गेलो. परत बोला, काय तिकडे बोला. आज्ञा, विनंती, उपदेश. वा, किती सुंदर वाचताय. आज्ञा, विनंती, उपदेश, पुढे आशीर्वाद, पुढे अनुमोदन. पुढे काय? अनुमोदन इत्यादींचा काय होतो? बोध होतो. या वाक्याला कुठलं वाक्य म्हणायचं आहे? आज्ञार्थी. कुठलं वाक्य म्हणायचं आहे? आज्ञार्थी. कळत न कळत सांगतोय खरं, गुड. कळत न कळत या ठिकाणी क्रियापदाच्या अर्थाचे सुद्धा आम्ही काय शिकणार आहे? प्रकार शिकणार आहे. क्लिअर? येस सर. आता बघा, ज्या वाक्यावरून काय व्यक्त केले जाते मला आणलो? आज्ञा. काय व्यक्त केले जाते? काय व्यक्त केले जाते? आज्ञा. मुलांनो, एका रांगेत उभे राहा. काय बोललो मुलांनो? एका रांगेत उभे राहा. मी काय दिली? आज्ञा दिली. काही कार्टे आज्ञेचं पालन करतात, काही कार्टे आज्ञेचं पालन करत नाही. माशी काठी घ्यावी लागते, सब धरून चोपावे लागतात. लहानपणी लहान होतात. हो सर. सर सांगायचे लाईन करा, लाईन करा, लाईन करा. आम्ही ऐकायचोच नाही. मग सर यायचे आणि काठीने साप धरून काय करायचे? चोपायचे. आणि ओली काठी होती,
ओली काठी साफ काय करते, लागते, सोलून काढायचे. म्हणून आज्ञेचं पालन करायचं. आज्ञेचं काय करायचं, पालन करायचं. आज्ञा ही सौम्य सुद्धा असते, सौम्य सौम्य आज्ञा आहे. बघा बघा मी तुला सांगतो, बघ माझ्या आज्ञेचं पालन कर. कशी आज्ञा झाली, सौम्य. तुला सांगतोय माझ्या आज्ञेचं पालन कर, तुला सांगतोय माझ्या आज्ञेचं पालन कर. ती काय झाली बाळांनो, सौम्य झाली. नाही. कशी झाली बाळांनो, कडक झाली, रागामध्ये झाली. इज इट क्लिअर? येस सर. म्हणजे ती काय झाली बाळांनो, आज्ञा. आज्ञा. विनंती. माझं एवढं काम कर, माझं एवढं काम कर, माझं एवढं काम कर, माझं एवढं काम कर. अरे खूप गरज आहे रे, खूप गरज आहे रे, माझं एवढं काय कर, काम काम कर. कर. काय केले बाळांनो मी, विनंती. काय केलं बाळांनो मी, विनंती. काय माहिती मला जेवढे एवढे जबरदस्त वाटतंय ना, फक्त 2 अपवाद सोडून. अभिमान वाटतो मला तुमचा. ठीक आहे, बघा इथं काय केलं बाळांनो, काय केले बाळांनो, अहो ऐकावे जनाचे, करावे मनाचे. काय बोल बाळांनो, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. काय झाला रे बाळांनो, उपदेश. जया अंगी मोठेपण, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. हा संतांनी दिलेले, हे संतांनी दिलेले काय तर उपदेश आहे. काय आशीर्वाद. काय आशीर्वाद. काय आशीर्वाद. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. काय म्हटलं, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता मी तायडेला नाही म्हटलं. तायडेच्या मागे कोण आहे, मानसी. मानसीच्या मागे कोण आहे, शीतल. शीतलच्या बाजूला कोण आहे, सोनाली. सोनालीच्या बाजूला कोण आहे. परत मी आशीर्वाद द्यायला असेल नसेल, तुमच्या लग्नात आशीर्वाद द्यायला मी असेल का, असणार सर. काही जण म्हणतात नसेल. काय दिलं मला मी, आशीर्वाद. आवाज काय दिलं मला, आशीर्वाद. इज इट क्लिअर, इज इट क्लिअर, इज इट क्लिअर. आता लक्षात घ्या, हा शब्द आहे ना, हा शब्द काय लिहिला मी, आशीर्वाद. काय लिहिला, आशीर्वाद. काय लिहिला, आशीर्वाद. चूक आहे की बरोबर आहे, खोटे. हा बऱ्याच वेळा विचारला, बऱ्याच वेळा. इज इट क्लिअर? एका एका ठिकाणी जे जे संदर्भ येतील ते ते सांगितले जाते. मग लक्षात घ्या, लक्षात घ्या, होकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य हे कसं असू शकतं, आज्ञार्थी. कसं असू शकतं, आज्ञार्थी. कसं असू शकतं, आज्ञार्थी. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य मी एका सेकंदात ओळखतो, एका सेकंदात. मला तिथून उठ, उठ. नाव काय रे, स्वप्नील, उठ इथे, वही घेऊन इथे. आता हे होकारार्थी वाक्य एका सेकंदात ओळखायचं, एका सेकंदात. किती सेकंदामध्ये, सेकंदात. कधी कधी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करता आला पाहिजे. उगाच वेळ घालवत बसायचं नाही. याला म्हणायचं शॉर्ट ट्रिक. का म्हणायचं आहे, का म्हणायचं आहे, शॉर्ट ट्रिक. सगळ्याच ठिकाणी लागू पडतात असं नाही. बोला, आज्ञार्थी वाक्याच्या, आज्ञार्थी वाक्याच्या क्रियापदाला, क्रियापदाला, क्रियापदाला क्रियापदाला आ उ प्रत्यय. येस, खबरवानो आ उ हे काय लागतात, प्रत्यय. आता जिथं मगाशी आपल्या करणे विचारला, सर अनुमोदन म्हणजे काय, काय विचारलं मला, अनुमोदन म्हणजे काय,
दी घ्या दी घ्या बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ मोठ्याने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला दिगंबरा दिगंबरा